नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण जिल्हा मासिक चर्चा सत्रांतर्गत कळमनुरी तालुक्यातील टोहा शिवारातील श्री संतोष बागल यांच्या शेतावर या ठिकाणी आलेलो आहेत आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की यांचं सोयाबीन जवळपास 1.5 महिन्यात झालेलं आहे, म्हणजे 3 जूनची याची पेरणी आहे. आणि या ठिकाणी आपण शेतात फिरून पाहिल्यानंतर काही असे आपल्याला पिवळा मोजॅक, ज्याला केवडा रोग असे आपण म्हणतो, त्या केवडा रोगाने प्रादुर्भावग्रस्त झालेली ही झाडं दिसून आलेली आहेत. आणि हा विषाणूजन्य रोग आहे आणि हा पांढऱ्या माशीमार्फत पसरत जातो. आणि जर आपण याला वेळीच नियंत्रण नाही केलं तर हा इतक्या झपाट्याने पसरतो आणि जवळपास 15 ते 75% पर्यंत आपल्याला उत्पन्नात घट त्या ठिकाणी येऊ शकते. आणि बरेच शेतकरी आता जे उशिरा पेरणी आहे किंवा लहान सोयाबीन आहे, तर त्यांची पानं पिवळे पडतात आणि ही पानं पिवळे पडतात. तर दोन्हीमध्ये फरक आहे. यामध्ये हिरवं पिवळे चट्टे असतात किंवा ओबडधोबडपणा त्या ठिकाणी दिसतो. पण जो पिवळेपणा नुसता असतो तो अन्नद्रव्याच्या कमतरतेमध्ये, विशेषतः झिंक आणि फेरसचा, तर तो आणि हा आपण नीट जर निरीक्षण करून पाहिलं तर आपल्याला सहजरित्या ओळख येतो. तर याच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी, ज्यांची उशिराची लागवड असेल त्यांनी सुद्धा, आणि यासारखे शेतकरी ज्यांनी जून महिन्यातच लागवड केलेली, तर त्यांनी अशी जर प्रादुर्भावग्रस्त झाडं आपल्या शेतात दिसून आली तर ती वेळोवेळी उपटून नष्ट करावीत. निव्वळ उपटून बांधावर न टाकता त्यांना नष्ट करणं, म्हणजे एक तर जमिनीत पुरून टाकणं किंवा त्या ठिकाणी जाळून नष्ट करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यासोबत पिवळ्या चिकट सापळ्याचा आपण शेतामध्ये वापर करावा. एका एकरला जवळपास 20 ते 25 आपण पिवळे चिकट सापळे त्या ठिकाणी लावू शकतो. त्याकडे पांढरी माशी आकर्षित होऊन ती त्या ठिकाणी नष्ट होते. आणि त्यासोबत शेवटचा पर्याय म्हणून आपण फवारणीद्वारे काही कीटकनाशक आहेत, ज्याचा उपयोग आपण आळीच्या व्यवस्थापन तसेच पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी करू शकतो. ज्यामध्ये बीटा सायफ्लोथ्रिन अधिक इमिडाक्लोप्रिड घटक असलेलं कीटकनाशक आहे, ते 160 मिली प्रति एकर या प्रमाणात आपण फवारणीसाठी वापरू शकतो. किंवा लॅम्बाडासायलोथ्रिन अधिक थायमेथोक्झेम आहे, ते एक पूर्वमिश्रित कीटकनाशक आहे, ते जवळपास 50 मिली आपण वापरू शकतो. किंवा बायफेन्थ्रिन अधिक असिटामाप्रिड हे एक पूर्वमिश्रित कीटकनाशक आहे, ते जवळपास 100 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात आपण फवारणीसाठी वापरू शकतो. हे तिन्हीपैकी कुठलेही एक कीटकनाशक जर वापरलं तर आपल्याला ह्या पांढऱ्या माशीचंही नियंत्रण होईल आणि आळी जर असेल तर त्या आळीचंही नियंत्रण होईल. आणि निव्वळ पांढऱ्या माशीसाठी आपण फ्लोनिकॅमिड, जे 50% बाजारात मिळतं, तेही जवळपास 60 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात फवारणीसाठी वापरलं तरीही त्या ठिकाणी चालेल. तर शेतकऱ्यांनी निश्चित जागरूक राहून लक्ष देऊन हे जर अशी झाडं दिसून आले तर व्यवस्थापन केलं तर आपलं नुकसान टळू शकतं. धन्यवाद.